स्वामी समर्थ खरे कोण होते? जर मी तुम्हाला सांगितलं की स्वामी समर्थांचा जन्मच झाला नव्हता आणि जर मी सांगितलं की समाधीनंतरही ते आज जिवंत आहेत, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? आज मी तुम्हाला सांगणार आहे, अक्कलकोटचे महान संत स्वामी समर्थ खरे कोण होते? ते खरोखर दत्तावतार होते का? त्यांचा जन्म कुठे झाला? आणि सर्वात मोठं रहस्य, ते आजही जिवंत आहेत का? ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी जे सांगणार आहे ते तुमचा विचार बदलून टाकेल. तुम्ही कधी संकटात असताना श्री स्वामी समर्थ म्हटले का? कधी अचानक अडचण दूर झाली आहे का? कधी असं वाटले की कुणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे? हजारो लोक आजही सांगतात त्यांनी स्वामी समर्थांचा अनुभव घेतलाय. पण प्रश्न असा आहे, ते नक्की कोण होते? इतिहास सांगतो की ते 19व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रकट झाले. पण त्यांचा जन्म कुठे झाला? आई वडील कोण होते? वंश कोणता? कोणतीही ठोस माहिती नाही. काही म्हणतात ते दक्षिण भारतातून आले, काही म्हणतात ते हिमालयातून आले, तर काही म्हणतात ते थेट प्रकट झाले. म्हणजेच त्यांना जन्मच नव्हता का? अनेक भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ हे दत्तात्रेय यांचे अवतार होते, कारण त्यांच्या ज्ञानात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या चमत्कारात दैवी तेज दिसत होतं. काही ग्रंथानुसार ते पूर्वी श्री नरसिंह सरस्वती म्हणून प्रकट झाले होते आणि नंतर अदृश्य होऊन पुन्हा स्वामी समर्थ रूपात आले. हा इतिहास आहे का, की श्रद्धेची ताकद? पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. एकदा एक गरीब भक्त रडत स्वामींकडे आला. त्याच्याकडे अन्न नव्हतं, काम नव्हतं, आशा नव्हती. स्वामी शांत बसले आणि फक्त एवढेच म्हणाले, भिवू नकोस. दुसऱ्याच दिवशी त्याला काम मिळालं. योगायोग की कृपा? अशा हजारो कथा आजही सांगितल्या जातात. स्वामी समर्थांनी 1878 मध्ये समाधी घेतली. त्यांची समाधी अक्कलकोटमध्ये आहे. पण त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं, आम्ही गेलो नाही, आम्ही इथेच आहोत. आजही अनेक लोक सांगतात त्यांना स्वप्नात दर्शन होतं, अडचणीत मदत होते, अचानक संकट टळतं. जर ते गेले असते तर हे अनुभव कसे? कदाचित तुम्ही हा व्हिडिओ योगायोगाने पाहत नाही. कदाचित ही त्यांचीच इच्छा असेल. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला हे सत्य जाणून घ्यायचं आहे. डोळे बंद करा, मनात एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. काय जाणवलं? जर तुम्हाला विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज आशेची गरज आहे, कारण कदाचित कोणाचं जीवन बदलण्याची सुरुवात आजपासूनच होईल. श्री स्वामी समर्थ.